कोल्हापूर शहराच्या व जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पूर्ण झाल्या. महानगरपालिका, विधानसभा, जेणेकरून एकंदरीत महानगरपालिकेच्या माध्यमातून जे चित्र तयार झालं, मी नेहमी वारंवार विरोध करत आलो, माझं मत मांडत आलो. EVMचा विषय हा कशा पद्धतीनं आहे हे जनतेला, मीडियाला बिंबवण्याचं काम करत आलो. सत्यता भले प्रत्येकाला माहिती असते, पण व्यक्त केलं तर आपण ते वस्तुस्थितीनुसार मांडू शकत नाही. EVMचा विषय म्हणजे जसं एखादा व्यक्ती म्हणतो की देव पाहिलाच का, भले त्याला आशीर्वाद जरी मिळालेले असले तरी तो देव दाखवू शकत नाही. एखाद्याला भूत झपाटलेलं असतं तर भूत झपाटलेला त्याचे ॲक्शन बघून आपल्याला लक्षात येतं, पण भूत झपाटलेलं नेक्स्ट टाईम आपण भूत दाखवू शकत नाही. तसंच हा EVMचा प्रकार झाला. EVMचा घोळच्या माध्यमातून बऱ्याचशाच घडामोडी घडल्या, विधानसभेला देखील घडलेले आहेत. आणि विधानसभेला घडताना सन्मान्य बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्रित निवडणूक लढवत होतो. आरोप प्रत्यारोप झाले, जातीवाद थोडाफार झाला, मराठा विरुद्ध अन्य कॅन्डिडेट म्हणजे राजेश लाटकर अशा पद्धतीनं पण अपप्रचार करण्यात आला. पण तरीही राजेश लाटकरनी चांगलं मतदान घेतलं आणि जर EVM नसतं तर राजेश क्षीरसागर यांचा पराभव निश्चित होता. आजही मी या विषयावर ठाम आहे. मला बोला. तर एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य इतकं की कोल्हापूर शहर असो, जिल्हा असो, जिल्ह्याचा विकास हा खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकासाची गती खुंटलेली आहे. एकंदरीत कोल्हापूर शहराचाच आपण विचार केला, दक्षिण असो उत्तर असो, तर नेमका काय विकास झालेला आहे, विकासाची पार्श्वभूमी काय, एक उठावदार विकास जनतेच्या निदर्शनास येईल असा विकास झाला का, आणि जर झाला असेल तर त्यामध्ये टक्केवारी हा शब्द काय येतो, 100 कोटी रस्त्याचं काय झालं, गांधी मैदानाचं काय झालं, कन्व्हेन्शन पार्कचं काय झालं, जयप्रभा स्टुडिओचं काय झालं, हेरिटेज दिवे जे लावण्यात आले ते हेरिटेज दिवे लावले त्याचे खरोखर त्याची क्वालिटी योग्य आहे का, असे बरेचसे प्रश्न प्रत्येक वेळी वारंवार, जरा पुढचा नेक्स्ट घे, वारंवार आम्ही मांडत थांबतो. पण त्याचा काय खुलासा कोल्हापूर शहराचे आमदार करत नाहीत, त्यांच्या प्रतिनिधींना ते पाठवतात वेळच्या वेळी. पण एकंदरीत जर कोल्हापूर शहराचं राजकारण हे विकासात्मक गतीला पूर्णपणे खुंटलेलं आहे. जो विकास कोल्हापूर शहराचा, जिल्ह्याचा व्हायला हवा होता तो होत नाही. आणि ह्याला कारणीभूत हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी, निवडून आलेले नगरसेवक, निवडून आलेल्या नगरसेविका. कोल्हापूर शहरामध्ये पार्किंगची इतकी गैरसुविधा आहे, गैरसुविधा. सहज म्हणून आपण ह्या मार्गाने दुसऱ्या मार्गावर जातो म्हटलं तरी कमीत कमी अर्धा तास लागतो, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून त्या गाड्या आलेल्या असतात. शोध मोहीम गाड्यांची सुरू असते की पार्किंग कुठं आहे. म्हणजे महानगरपालिका आणि विधानसभेचे सदस्य पार्किंगची देखील सोय करत नाही. म्हणजे मूलभूत सुविधा कोल्हापूर शहरामध्ये कोणत्याही नाही. ह्याचा मागची ही पार्श्वभूमी सांगण्याचा मागचा हेतू काय की आज जो आरोप होणार आहे तो आरोप सत्यता आहे. माझ्या मित्रांच्या माध्यमातून अतिशय पराकष्टातून 4-4 महिने आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये होतो. त्यानंतर आम्हाला हा व्हिडिओ हाती लागला. पण व्हिडिओ हाती लागल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माझी प्रमुख भूमिका काय की जनता हिचा बोध कधी घेणार, आणि हा लोकप्रतिनिधींना जर निवडून दिल्यानंतर तुमचं वागणं कसं असायला हवं. मी नेहमी म्हणत आलो, ज्या दिवशी रवी कोले चुकेल त्या दिवशी चुकेल, माझंही छापा, आणखीन मोठी बातमी छापा. पण ज्या दिवशी चूक असते त्यावेळी चूकच असते. जबाबदारीने ज्यावेळी आपण लोकप्रतिनिधी असतो किंवा माझ्याकडे जी जबाबदारी असते, माझ्या देखील वेगवेगळ्या क्लिप व्हायरल होत असतात, अन्य काहीतरी व्हायरल होत असतं. ती जबाबदारी मी स्वीकारणं आणि ती जबाबदारी मी झिडकारणं यात फरक असतो. ज्या घटना घडलेल्या आहेत ते घडलेल्या आहेत.
पण एकंदरीत राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून, शिंदे सेनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहर हे पूर्णपणे विकासाच्या दृष्टीनं गेलं नाही. कोल्हापूर शहर भकास झालं. याच्या अगोदर देखील एका मंत्र्याच्या मुलाची क्लिप व्हायरल झाली होती, त्यांनी ती यूट्यूबवरून डिलीट मारली. संबंधित मुलगी नसती तर अतिशय ताकदीनं मी बाहेर पडलो असतो आणि ह्या क्लिपचं विश्लेषण केलं असतं. पण असू दे म्हटलं, एक टाईम बाय देऊया आपण यांना, एक टाईम बाय दिला मी त्यांना. पण वारंवार यांच्या चुका, ज्या ठिकाणी टक्केवारी होते तिथे विकास कधीच होत नसतो आणि ती वस्तुस्थिती आता राजेश क्षीरसागर यांच्या घरातून सुरू झाली. पुढची स्लाइड घ्या. एक कोट्यावधी आलिशान डिफेंडर गाडी, जयप्रभा स्टुडिओ, विकासाच्या नावाखाली टक्केवारी. आता मूळ मुद्द्यावर 1-2 मिनिटं मी बोलून घेतो. स्टॉप करा. मला जर पोटाला मुलगा असता, मला मुलगा नाही, 2 मुले, मी माझ्या मुलींच्या भविष्यासाठी धडपडतो. त्यांची लग्न चांगल्या ठिकाणी व्हावी, त्यांना चांगला मुलगा मिळावा, त्यांना निर्व्यसनी मुलगा मिळावा, तिच्यावर प्रेम करणारा असावा, तिचा सांभाळ करणारा असावा, ही प्रत्येक आईबापाची चांगली भूमिका असते. आणि मुलगा जर असता तर काय म्हटलं असतो, देवाचं, देशाचं, धर्माचं रक्षण कर, पिरंगाई तालमीच्या कट्ट्यावर बस, पण वाईट मार्गाला जाऊ आणि जात असेल तर थांब. ज्या राजेश क्षीरसागरांच्या घरामध्ये असंस्कृतपणा असतो, सुसंस्कृतपणा त्यांच्या घरामध्ये कधी नव्हता, कधी नसणार. कारण त्यांचं जुन्या काळापासून ते आताच्या क्षणापर्यंत वागण्याची पद्धत, त्यांचं आचरण, एक म्हणजे त्या घरानं काय बोध घ्यायचं. म्हणून सुरुवातीला एक नाव टाकलं होतं, बाप नंबरी बेटा तसं. बाप जर चुकीचा आहे तर मुलगा तसाच होणार. म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनी फॉल्ट आहे. जर कंपनीमध्ये फॉल्ट असेल तर ती गाडी कधी रिपेअर होत नाही. तशा पद्धतीने यांच्या घराचं वातावरण आहे. आणि ऋतुराज क्षीरसागर हे नवीनच लोकप्रतिनिधी झाले महानगरपालिकेमध्ये. विजय सरदार सारखा एक सर्वसामान्य परिवारातला, प्रॉपर्टी भरपूर आहे त्यांची, त्यांना जनता पैसे देत होती, पण त्यांनी ते पण पैसे घेतले नाही. मी पैसे वाटून मला निवडून यायचं नाही, पटलो तरी चालेल. लाईक आणि कमेंट्स जर पाहिल्या तर शेकडो, हजारो अशा कमेंट्स विजय सरदारांच्या बाजूने होत्या. पण त्या विजय सरदारांना पराभव पत्करावा लागला. EVMनं मात केली त्यांच्यावर. त्या बिचाराला हार पत्करावा लागला. म्हणजे माझ्या परिवारात देखील सेम असंच झालं. 20-20 वर्ष आम्ही प्रतिनिधित्व करतो, आम्हाला पाडणं अशक्य असतं. घरादारातला प्रत्येक माणूस माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या भावाच्यासाठी प्रचाराला बाहेर असतो. पण तिथं पराभव या EVMच्या म्हणून स्वीकारावा लागतो. ही तळमळ आमची जाणून घ्या. आणि ह्यांना आता फुकटचं राज्य मिळालेलं आहे. मशीनच्या नावाखाली आपण निवडून आलेलो आहे तरी स्वीकारायचं नाही. पण राहू दे, तुम्ही स्वीकारू नका, पण इथून पुढच्या कालावधीमध्ये निदान चांगलं तरी वागा. मला मिळालेल्या बातमीनुसार मी पाठपुरावा करत होतो, हे खरं आहे का, हे खरं आहे का. गाडी 2, 4, 50 वेळा मी गाड्या मागं लावल्या आणि त्यानंतर मला यश मिळालं. जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कॅसिनो म्हणताय. त्या कॅसिनोमध्ये ऋतुराज क्षीरसागर हे जुगार खेळताना दिसतात, कॅसिनो खेळताना दिसतात. त्या कॅसिनोमध्ये एक मुलगी पत्ते वाटताना दिसते. अखंड असा टेबलमध्ये ऋतुराज सागरांचे, जर खरोखर माझा अगदी प्रामाणिकपणे ऐकावं माझ्या मित्रांनी पण आणि मीडियाने पण, ऋतुराज क्षीरसागरांची बसण्याची पद्धत बघा. एक शरीरात गुरमे मग त्यांना असं वाटतं की मी म्हणजे या पृथ्वीवरचा फार मोठा पंत, किंवा त्या कॅसिनोचा मालक. बसण्याची स्टाईल, असं बघण्याची स्टाईल, या सगळ्या बघितल्यानंतर म्हणून म्हटलं बाप नंबरी बेटा तसं नंबरी निघाला. आणि तिथं आता तुम्हाला असं वाटणार की कॅसिनोला गेला, ठीक आहे. अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. माझी एक क्लिप व्हायरल झाली होती, मी असंस्कृत शब्द सगळे बोललो होतो जे मला शोभत नव्हते, पण समोरच्याला तीच भाषा समजत होती.
जो माझं नाव गुंतवायला निघाला होता डिव्हिजनमध्ये, मी त्याला असभ्य भाषेमध्ये उत्तर दिलं. ज्या पद्धतीनं मला चांगलं बोलता येतं त्याच पद्धतीनं वाईट बोलता येतं. ओरिजिनल मी रक्ती मुंडेवाला आहे, मी काय वरण भात तुंबवाला नाही. त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीनं बोलत राहतो. पण रवी इंगोलेनं काही खरं सुटलं तर त्याला माफी जनतेनं देऊ नये. या व्हिडिओ फक्त जरासं प्रॉब्लेम काय झाला, तिथं माझे जे सहकारी होते तुमच्या सर्वांच्या समोर, त्या माझ्या ज्या व्यक्तीनं ज्या मित्रानं व्हिडिओ काढला केला, फोटो काढले, त्या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. मी नाव घेत नाही त्यांचं कोणाचं, कारण त्यांनी फार मोठं धाडस केलं. तिथं जर काय झालं असतं तर त्यांचा मृत्यू देखील झाला असता. इतकी डेंजर परिस्थिती होती त्या ठिकाणी. पण तसं काय देवाच्या कृपेनं काही घडलं नाही. परमेश्वराची इच्छा होती की ह्याला धराच, आणि त्यात यशस्वी मिळालं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनोमध्ये खेळतात. त्यांच्या बापानं त्यांच्या वडिलांनी केलेली जे काही टक्केवारीची रक्कम, ज्या पद्धतीने त्यांची गोळाबेरीज आहे, हे सर्व हा उडाणटप्पू मुलगा हा तिथं जाऊन उडवतो. जनतेच्या मालमत्तेतनं मिळालेलं ही कोण? शिवाजी पेठेमध्ये जर तुम्ही लहान सहान घरामध्ये जरी गेला, इंगोले परिवार कोण, तर आमचं किमान वडिलोपार्जित आम्ही ओके आहोत, पंजोबापासून अतिशय चांगलं आहोत. हे क्षीरसागर फटाक्या विकणारे डिफेंडरपर्यंत आले, आणि ह्यांच्या मुलग्यानं जे कृत्य केलं ते कृत्य अतिशय बघण्यासारखं आहे. मला वाटतं बावनकुळेंच्या बाबतीत असं काहीतरी घडलं होतं, असं मला ऐकण्यात आहे, कदाचित चुकीचं असेल. पण कोल्हापूर शहरामध्ये हे पहिल्यांदा घडतं की आपण लोकप्रतिनिधीचा बोध घ्यायचा असतो. लोकप्रतिनिधीने समाजाला चांगलं शिक्षण द्यायचं असतं. लोकप्रतिनिधीनं समाजाला चांगलं शिकवायचं असतं, चांगलं भाषण द्यायचं असतं. ह्यांचं जर हे आचरण, या आता व्हिडिओमध्ये दिसणारं आचरण जर घेतलं तर जनतेने यांच्याकडून काय बोध घ्यायचा? सन 2008 साली ज्यानं मर्डर केला, खून केला, तो शिंदे सेनेचा नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 मध्ये, मी खुलेआम बोलतोय, गोपनीयांच्या पुढ्यामध्ये. मटकेवाला तो कोराने नगरसेवक. आणि कशाबद्दल? रवी इंगोले जर बाद आहे तर रवी इंगोलेला घेऊ नका, तिकीट देऊ नका त्याला. समाजामध्ये जर चांगलं स्थान मिळवायचं असेल, पक्ष बळकट करायचा असेल, आपल्या राज्याची देशाची प्रगती करायची असेल तर सुसंस्कृत चांगले उमेदवार द्या. हाणामाऱ्या हा पार्ट वेगळा आहे. न्यायविरुद्ध अन्याय ज्यावेळी लढाई होती त्यावेळी मी पण रस्त्यावर उतरतो, समोर कोण पण असो. पण दुसऱ्याचं टेंडर करायला, दुसऱ्याचा मर्डर करायला, दुसऱ्याचं कूळ काढायला, मटका गोळा करायला, मटक्यातून अवैध संपत्ती मिळवलेली ती पुन्हा व्यवस्थित ठिकाणी ठेवायला, यासाठी रवी इंगोले कधी रस्त्यावर उतरला नाही, कधी उतरणारही नाही. पण ह्या सगळ्या बाबी ह्या लोकांना का निदर्शनास येत नाही? महानगरपालिकेमध्ये अक्षरशः हाणामाऱ्या पहिल्या मीटिंगपासून प्रिंट मीडियाला मी वाचत होतो, हमरी तुमरी भाषा, वेगवेगळ्या असंस्कृत भाषा, असंवेदनशील भाषा. मग नेमकं यातून काय बोध घ्यायचा या लोकप्रतिनिधींकडून? आणि त्यासाठी वारंवार ही शोध मोहीम असायची की ह्याच्या मुलाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसन आहेत. आणखीन एक 6 महिन्यात आणखीन एक कोणतर मला सापडणार आहे, XYZ व्यक्ती महायुतीतला. थोडा सापडलाय पण तसा पुरावा देता येत नाही म्हणून शांत बसलो. पण हे महाशय अतिशय चांगल्या पद्धतीनं सापडले होते. एक काळ असा होता, शिवसेना फुटली त्यावेळी ह्याच ऋतुराज क्षीरसागरने माझ्याबद्दल स्टेटमेंट देताना एकेरी भाषा वापरली होती. मी त्यांना एकेरी भाषेमध्ये कधीच उत्तर दिलं नाही, मी आवाजावर उत्तर देत होतो. आणि राजेश लाटकरांचा EVMच्या माध्यमातून पराभव झाल्यानंतर ह्यांना पंख फुटल्याने ते पंख छाटण्याचं काम आता काळाची गरज आहे. माझी विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून अखंड जिल्ह्याला की असे लोकप्रतिनिधी जर असतील तर ह्या लोकप्रतिनिधींना तुम्ही मतदान का करता? जर आपल्या घरामध्ये व्यसनाधीन कोणतर सापडला तर आपण म्हणतो अरे ते रवी इंगोलेच्या नादाला लागू नको, सुनील मोदींच्या नादाला लागू नको, ती बाद आहे. एवढं मोठं तोही केला आणि काय खेळला, एवढं काय मोठं की 8 दिवस तो ठेवून तुम्ही एवढा स्फोट केला, एवढं त्यातलं हे वाटत नाही. याचं गांभीर्य काय आहे? तुम्हाला गांभीर्य नसेल तर आपण पण जायला चालू करूया. गांभीर्य काय सांगितलं दोघं पण? अहो यात गांभीर्य मग यांच्याकडून बोध काय घ्यायचा?
ह्या बाप लेकांच्याकडून बोध काय घ्यायचा? जुगार खेळणारा मुलगा, जनतेची प्रॉपर्टीवर मोठं झालेला मुलगा, बापांना अक्षरशः डल्ला मारला, बाप घोषित बदनाम, ह्यांच्याकडून आपण बोध काय घ्यायचा? आणि तुम्ही जे म्हटला तिथं परवानगी असेल, साहेब जगामध्ये एकमेव भारत देश असं राष्ट्र आहे की ह्या भारत देशाच्या राष्ट्राला भारत माता संबोधलं जातं. एकमेव राष्ट्र आहे, देश म्हणत नाहीत, भारत माता की जी घोषणा आहे. ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाला जर आपण माता म्हणत असेल, ह्या देशाची सुसंस्कृतपणा अखंड जगभर असते. ज्या काळात सनातन धर्म होता अखंड भारतभूमीवर, ज्यावेळी जम्बूद्वीप नाव होतं आपल्या देशाला, त्या काळापासून आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीचं माध्यमच असं आहे की महाभारत घडलं ते अशा लोकांच्यामुळं घडलं. आणि ह्या शकुनी मामांच्याकडून, ह्या धृतराष्ट्राच्या मुलग्याकडून आम्ही काय बोध घ्यायचा? आणि तुम्ही मला पत्रकार बंधूंनी सांगावं, जुगार खेळणं योग्य आहे, मी जिथं घोषित करतो, अतिशय छान केलं, याला 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला झेंडावंदनला बोलवून याचा सत्कार करतो. जुगार खेळणं अयोग्यच आहे, त्यातलं गांभीर्य हेच आहे. इथे स्वतः नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी ते करायला पाहिजे. 100% बरोबर बोलला. एखादी शाळा चांगली असेल तर त्या शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना घालतो, त्या शाळेचा बोध घेत, त्या शाळेचं काय नेमकी प्रसिद्धी आहे, प्रचिती आहे हे पाहिल्याशिवाय आपण आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना तिथं नेत नाही. मग ह्यांच्या मतदारसंघामध्ये कोल्हापूर शहरवासियांनी ह्यांच्या वडिलांकडून आणि मुलग्याकडून काय शिकायचं? जुगार खेळा, मटका खेळा, बिटिंग खेळा. कालच आम्ही निवेदन दिलं राजू यादवांच्या माध्यमातून. त्यांनी ते संपूर्ण, काय नाव त्यांचं, तुलसानी म्हणून एक मुलगा आहे 20 वर्षाचा, गांधीनगरच्या पोलीस निरीक्षकांना आम्ही निवेदन दिलं कालच. साहेब निवेदनात काय म्हणले? मटका, जुगार, बेटिंग आणि कॅसिनो यामुळं भविष्यातली मुलं बरबाद व्हावं लागली आणि त्या पोरानं साहेब आत्महत्या केली. आणि तुम्ही जे म्हटला शनिवार रविवार कोल्हापुरातली किमान 20% लोक तिथं असतात, हे सत्य आहे. मी जर का अडवू शकत नाही, ते काय माझ्याकडून पैसे घेऊन जात नाही. जुगार खेळणारी घेऊ देत, पण ह्या व्यक्तीने तिथं जाऊन अशा पद्धतीचं वर्तणूक करणं हे योग्य आहे का? याचं उत्तर मला त्या परिवारानं द्यावं. आणि क्षीरसागरांनी घोषित करावं, होय माझं पोरगं जुगारड आहे, माझी काय अडचण नाही, मी माघार घेतो हे सगळं. पण ते क्षीरसागरांनी सांगावं. त्यांच्या अन्य सहकारी ते म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे विशाल म्हणतात त्या पद्धतीनं राक्षसासारखे दिसणाऱ्यांना त्यांनी TV वर चित्रावर पाठवू नये. चांगले चेहरे ज्यांना समाजामध्ये स्थान आहे अशा लोकांनी त्यांनी जर स्टेटमेंट केलं आम्ही पण ॲक्सेप्ट करू. पण हे सद्य परिस्थितीमध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कुठलेला असताना विकासात्मक कसलाही दृष्टिकोन न ठेवता यांनी लूटमार करून जर मुलं जुगार खेळत असतील तर हे योग्य आहे का? हाच यामागचा साहेब येतो, दुसरा कोणताच येतो ना. अहो राजे क्षीरसागरांचे चिरंजीव मला सापडले, दुसरं कोण सापडले त्यांना पण आणलं असं, त्यात काय होतं? जो सापडला तो सापडला, मी जर सापडला ती घेणार नाहीत मला असं. ह्याच्यापेक्षा बिंदू चौकात घेतील पत्रकार परिषद. बघा, ज्या गद्दार सेनेनं काम महाराष्ट्र राज्यामध्ये केलं, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आमचा पक्ष पळवला, उद्धव साहेबांचे वडील पळवले, डाकू आहे ते अक्षरशः अलिबाबा 40 चोर, मग त्यात कोण असतील ते सगळी, ह्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यानं काय बोध घेतला? अखंड महाराष्ट्र राज्याच्या जनतेनं ओळखलं की ही कोण आहे. हिने नवीन एक पंडा आणला, आम्ही हिंदुत्वासाठी फुटलो. महानगरपालिकेत किती मुस्लिम नगरसेवक आहेत पाहुण्या, आणि ते कुठल्या पक्षाचे? मग यांचं हिंदुत्व आता गेलं कुठं? तिसरा मुद्दा, सरळ सरळ लूटमार चालू आहे. आणि आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून जर टक्केवारीच्या भानगडीतून यांचा मुलगा निवाण आय्याशी करत असेल आणि पत्रकार बंधूंना आणि जनतेला जर असं वाटत असेल की मी मुद्दाम करतो, मुद्दाम काय दिसला ना, तू जे दिसलं ते दिसलं, मी ज्या दिवशी दिसेल मी पण असं येणार. भविष्यात अशा पद्धतीचे तुमच्याही तरी सुद्धा तुम्ही त्याला घेणार? माझं असं म्हणणं आहे, महाविकास आघाडीचे असो, महायुतीचे असो,
जनतेनं निवडून दिलेले प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपल्या मर्यादित वागावं, चांगलं वागावं, समाजाचं बोध घ्यावा. एक उदाहरण देतो आणि थांबतो, पुन्हा आपण बोलू. आपल्या देवाऱ्यामध्ये आपण इंद्र देवाला पूजतो का पूजा होत नाही? त्याचं वर्तणूकच चांगलं नाही हो. भले ते सिंह जनावर आहे, पण वर्तणूक कुठं चांगलं आहे. त्याच पद्धतीने यांना पूजला असेल, लोकप्रतिनिधी झाले नाही मी म्हणत नाही, पण त्यांना कोणी चांगलं म्हणत नाही. हा या मागचा हेतू आहे. माझी विनंती आपल्या माध्यमातून की जनतेने ह्या क्षीरसागर पितापुत्रांपासून सावध राहावं. यांच्याकडं आणखीन काय गोष्टी आहेत माहिती नाही. बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर येत असतात. क्षीरसागरांच्या बाबतीत देखील येतात की रात्री अपरात्री ते मुंबईमध्ये कुठं जातात. शोध मोहीम सुरू आहे. मिळालेलं आहे एक माहिती आता, पण ज्या दिवशी अधिकृत मिळेल त्या दिवशी मी घोषित करतो. कारण ती माझ्या विरोधात कोर्टात जाणार. यांच्याकडे काय पुरावा? हा माझ्याकडे पुरावा आहे. 100 वेळा कोर्टात जाऊ. गोवा म्हणजे काय, कोल्हापूर शहर म्हणजे गोवा नाही हो. सह्याद्रीच्या रांगेनंतर करवीर निवासिनीचा नंबर लागतो. या इथून उठाव झाला. या करवीर निवासिनीच्या संस्थानानं आणि साताराच्या गादीनं अतिक्रमण परतून लावलं. मोगल असेल, आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह सगळ्यांचं. आमचा इतिहास हा रक्तरंजित जरी असला तरी आमचा इतिहास हा कर्तव्यदक्ष आहे. आम्हाला कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी हवे. कागलमध्ये 4 महिन्यापूर्वी सुरू होता बघा. अनऑफिशियली मी बंद केला. ज्यावेळी कोल्हापूर शहरामध्ये गोरबळ माळी साहेब, तुम्हाला आठवत आहे का बघा, हायवे चालू होता बघा डान्स बार. आजूबाजूची सगळी खेड्यापाड्यातली चांगल्या शेतकऱ्यांची मुलं नेस्तनाबूत झाली. 2-3 आत्महत्या झाल्या. शेती व्यवसाय बंद पडला. त्यांनी प्लॉटिंग केलं, विकलं, देशोधडीला लागलं. मुळशी पॅटर्न हो थोडक्यात. म्हणजे ते शेती विकून अक्षरशः ती विकायला लागली. मग या आपली नवीन पिढी साहेब कोण IAS IPS होणार, प्राध्यापक होणार, प्राचार्य होणार की चांगलं कॅसिनो टाकून बसणार? ही भारत देशाची आणि हिंदू धर्माची आणि आपल्या ह्या महाराष्ट्र राज्याची करवीर संस्थांची ही संस्कृती नाही. या संस्कृतीपासून जपावं आणि ह्या क्षीरसागर परिवारापासून सर्वच तरुणींनी सावध राहावं. या 8 दिवसाच्या कालावधीत काही घडामोडी वेगळ्या करण्याचा प्रयत्न झाला किंवा काय झाला आहे? सद्दामजी, माझं घरचं अतिशय चांगलं आहे. चांगलं अन्न खातो. मला चुकीच्या पद्धतीने मिळवलेले पैसे नको आहेत. मी कुठलाही 2 नंबर धंदा करत नाही. माझा कुठेही वेश्याअड्डा नाही. मी कुठल्याही मटक्याच्या भानगडीत नसतोय. कुणाकडे मी वाटणी मागत नाही, कुणाकडे खन्नी मागत नाही. माझ्या नावावर कोण काही करत असतील तर तुम्ही शोध मोहीम घ्या. त्याला काही माझी अडचण नाही. माझ्या गाडीचा ड्रायव्हर जर मला गाडीतून सोडून गेल्यानंतर तो कुठं जातोय मला काय करायचं? पण मी कुठं काय केलेलं नाही, करणार नाही. माझ्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून मी चालतोय, जेणेकरून मला माझ्या बापानं वरून शाप देऊ नये, आशीर्वाद मिळाला पाहिजे. आणि राहिलं विषय, माझी भूक फार साहेब कमी आहे. म्हणजे मी डाएट प्लॅन पण मी डॉक्टरकडे जाऊन करत नाही, स्वतः करतो. आपल्याला समजते आपण काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे. भूक कमी असली की माणूस व्यवस्थित राहतो. त्यांचं भूक नाही. राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाचा डायनॉसॉरसारखा टाळ आहे, मोठा डायनॉसॉर आहे ती. म्हणजे एकदम मोठा टाळा असल्यामुळे त्यांच्या भुका जात आहेत. मला भूक एवढीच आहे हो. समाधान आहे. जे काय मिळेल त्यात मी समाधान मानतो. माझ्या बोलण्यात विश्वास ठेवा. मी लाईव्हमध्ये बोलतोय. ह्या कोल्हापूर शहरातल्या कुठल्याही 2 नंबर धंदेवाल्यानं कॅसिनो बसून रवी हिंगोलीवर बोट करून दाखवायचं, मी कोल्हापूर शहर सोडून जाणार. मला पुराव्यानिशी मात्र यांनी सांगायचं की हा इथं असतो, हा इथं आहे, किंवा याचं अनऑफिशियली इथं काहीतरी. काही नाही आणि भविष्यातही नसणार. कारण मला हा पार्ट आवडत नाही. 2 नंबर धंद्याच्या पैशाच्या जोरावर जी लोक आमच्यासारख्याला ज्यांनी बरबाद केला 2008 साली, 7-8 वर्षांनी मी मागं आलो. नाहीतर ही परिस्थिती क्षीरसागरांची दिसली नसती जर मी आता नसतो तर. पण हे कुणामुळं 2 नंबर पैशाच्या जोरावर आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि ही लोकप्रतिनिधी म्हणून जर आत जाऊन बसत असतील
तर ह्याच्यासारखं दुर्भाग्य या कोल्हापूर शहराचं सद्दाम नाही, 100% नाही. म्हणून तरी कळकळ आहे की यांच्याकडून बोध काय घ्यायचा. गांजा विक्री, मटका व्यवसाय, कॅसिनोत वाटणी, काय चालले काय तुमच्याकडून काय शिकायचं. मग तुमच्या बरोबर असणारी पोरं पण त्याच वळणावर जाणार, खून मारामाऱ्या दरोडा होणार, आईबापाला पोरं विसरतील भविष्यात. बापानं मोबाईल घ्यायला पैसे दिले नाहीत म्हणून एकानं बापाच्या डोक्यात दगड घातला, आईच्या अंगावर पोरं जातात. राजाराम चौक ते 8 नंबर शाळा ह्या दरम्यानचा यू कर्व जो आहे तिथं 50% गांजा चालतो. मग गांजा आला कुठून. या लोकप्रतिनिधींचं काम आहे. कोल्हापूर शहराला लागून कागलच्या आसपास एक कॅसिनो चालू होता, तिथं आम्ही जाऊन बंद करायचं. तोपर्यंत त्यांनी गुरुबाळ माळेसाहेब 3-4 कोटी रुपये लुबाडले. बरं ह्यातून आउटपुट काय. आयुष्यात जुगार खेळणारा कधी मोठा होत नाही, जुगार घेणारा मोठा होतो. हीच सत्यता आहे. क्लब मालक मोठा होत असतो, क्लबमध्ये खेळणारा मोठा होत नाही. त्याला वाटते आपण मोठं व्हायला लागलोय, टाईमपास असतो. मग ह्या लोकांना आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासन काय करते. किती क्लब चालू आहेत. आमच्या ब्रिंगाई तालमीला लागून 2-3 मटका आहेत. आणि माळीसाहेब कने बोलून झाल्यावर माझा बऱ्याचशा 30% लोकांना माझा राग येतो. तुम्हाला नव्हे, जनतेतली जी 2 नंबर धंदेवाली आहेत माझ्या चिडतात लगेच. माझं काय ती करू शकत नाहीत पण चिडतात का. ह्याला काय लागले. अरे ह्याला काय लागले म्हणजे तुमच्यामुळे पोरं आमचे बरबाद व्हायला भविष्यातली. भारत देशातील भविष्यातली पिढी आर्मीमध्ये पाठवा. ती कुठली 3 वर्षाची आहे, ही कुठली ती आर्मीत अग्निवीरमध्ये पाठवा. सध्या देशभरात जे राजकारण आहे ते थांबवा. 382 भाषा बोलणारं आपलं राष्ट्र आहे. आपल्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक नांदतात. तिथं त्यांचं प्रबोधन करा का हे करा. हे साहेब चुकीचं आहे सध्या. आणि ह्यांच्याकडून बोध घेता येत नाही. क्षीरसागर परिवारमधली ही दोघं बापले पूर्ण बदनाम होतील. आणि आज हे ज्या पद्धतीनं राजेश क्षीरसागर CCTV फुटेजमध्ये सापडले फ्लॅटधारकाला मारताना, त्यानंतर त्यांच्या मुलाचा हा पराक्रम, हे घराघरात ॲक्च्युली पोचायला पाहिजे. आणि मी गुलदस्त्यात का ठेवलं, हे जरासं वेळ का घेतला. मला पण प्रेशराईज होते सासरवाडीत. जरा लीक झालं की नाही प्रेशराईज होते. ते काय नावांचं अभि कतकर, इतका त्रास झाला मला त्याच्या प्रकरणात. मी कॅट वाटणार होतो, थांबवलं मला. त्यावेळेस सावध झालो. आता हे कुठं लीक करायला आपण हे डायरेक्ट आऊट करू. त्या आउटपुटमधून काय होईल ते होईल. पण भविष्यात मी साहेब सर्वांच्या साक्षीने नव्हतो, प्रामाणिकपणे सामोरं जायला तयार आहे. माझंही त्यांच्याकडे काय असेल चालत राहू दे, त्यांचं मला काय मिळेल चालत राहू दे. पण जनतेनं यातून चांगलं शिक्षण घ्यावं, आपल्या आया बहिणी सुरक्षित ठेवाव्या, भविष्यातील पिढी निर्व्यसनी राहतील, जुगार, दारू, मटका, गांजा यापासून कशी अलिप्त राहतील याकडे लक्ष ठेवावं. ह्या लोकप्रतिनिधींच्या पैशाला बळी, यांच्या लॅविश लाईफला बळी न पडता आपल्या आईबापावर प्रेम करून सर्वसामान्य माणसासारखं आयुष्य व्यतीत करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.